मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज 13 मार्च 2024 आपण योग ग्रंथावर जोशी काकांचं विवेचन ऐकत आहोत. गेले 3 पाठ आधी झालेले आहे. आपण प्राथमिक पाठ आहे थोडा आणि त्याच्यानंतर मुख्य पाठाला सुरुवात करतील. यापुढील सर्व सूत्रे श्री जोशी काकांकडे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ सगळे बंद ठेवावे, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येईल. हरिओम. हरिओम. सर्वांना हरिओम आणि सर्वांना वंदन. हो, सुरुवात करूया. प्रार्थनेने सुरुवात करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण म्हणजे राष्ट्र कल्याण प्रार्थना घेऊया. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरुवात करूया. मागचा जो त्याला प्राथमिक पाठ 3, त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्या होत्या मुख्यत्वे अभ्यास साधना, प्रपंच आणि परमार्थ, श्रद्धा आणि द्वैत अद्वैत. त्याच्यातला प्रारब्ध संचित क्रियमाण म्हणजे कार्यकारण भावाचा भाग कालच्या वेळी राहिला होता आणि द्वैत अद्वैत जो भाग आहे तो थोडासा आपला व्यवस्थित कव्हर नव्हता करून झाला, म्हणून त्याची थोडी रिव्हिजन आणि मग आजच्या भाग घेऊया. आणि आज मुख्यत्वे आपल्याला त्रिगुण विचाराचं चिंतन करायचं आहे आणि संचित प्रारब्ध क्रियमाण ह्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. आता हे आपण का समजून घेतोय? या अध्यात्मातल्या संकल्पना आहेत, परंतु योगाचे पाठ म्हणजे शेवटी योग म्हणजे कशाची? मनाची आणि आत्म्याची युती किंवा शरीर, मन आणि आत्म्याचं एकत्व, अशा पद्धतीने तो योग म्हणजे एकत्रपणा आहे. आणि म्हणून हा योग पाठ समजून घेताना मुख्यत्वे श्रद्धा माध्यम हे आपण वापरायचं आहे. आणि श्रद्धा माध्यमातून आपल्याला आध्यात्मिक टर्मिनॉलॉजी काही समजली तर ह्या सगळ्या गोष्टी समजतील. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला समजून घेतोय प्राथमिक पाठामध्ये. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष योग ग्रंथ सुरू होतील त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उपयोगात आणता येतील आणि मग त्यावेळेला प्रश्न पडणार नाही हे काय आहे. ह्या सगळ्यासाठी आपण एक प्राथमिक पाठ घेतोय. आणि आता म्हटल्याप्रमाणे मागच्या पाठाचा जो भाग राहिलेला आहे, पर्टिक्युलरली द्वैत आणि अद्वैत, त्याचा थोडासा आढावा तो अगदी थोड्या वेळात. आणि नंतर त्रिगुण विचार चिंतन आणि संचित प्रारब्ध आणि क्रियमाण. बरोबर, प्रारब्ध, आपण प्रारब्ध हा शब्द नेहमी ऐकतो की प्रारब्धात होतं, प्रारब्धात नव्हतं वगैरे वगैरे. तो काय प्रकार आहे? आता ह्या सगळ्या पूर्ण आध्यात्मिक संकल्पना आहेत, पण त्या पूर्ण काय म्हणतात तसं तर्क आधारित आहेत. म्हणजे त्या कुठल्याही पद्धतीने अशा इमॅजिनरी गोष्ट नाही किंवा कुठल्या तरी आलेल्या आहेत अशा भाग नाही. आणि त्या सगळ्या वेदांताच्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. आणि मुख्यत्वे हा जो आजचा आपला पाठ आपण घेतोय, आपण अनेक संदर्भ घेत असतो पाठ घेत असताना या पाठाची माहिती जमा करण्यासाठी. आज यातला मुख्य संदर्भ जो आहे तो भक्तियोग म्हणून जो ऑक्टोबर 2004 वेदांत भास्कर डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख त्यांना जे अध्यात्म क्षेत्रामध्ये डॉक्टर काका, परमपूज्य डॉक्टर काका म्हणून प्रसिद्ध आहेत आणि एक अत्यंत उच्च असं या क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याही काही विवेचनांचा आणि त्यांच्या पाठांचा आधार आज आपण घेणार आहोत.
तर हा झाला मागचा आढावा आणि आज काय चिंतन करायचंय त्याविषयीचा विचार. आणि आता आपण आढाव्याकडे जाऊया. आणि त्यातला मागच्या वेळेला आपण अभ्यास किंवा अध्यात्माचा अभ्यास, अध्यात्माची सप्तपदी ही जी घेतली होती, त्याच्यात आपण असं म्हटलं होतं की पहिलं पाऊल हे म्हणजे जिज्ञासेचं असतं. आणि जिज्ञासा कशाची? आपल्याला इतरांच्याबद्दल, इतर गोष्टींबद्दल नेहमीच जिज्ञासा असते, पण स्वतः शोधण्याची जिज्ञासा जी आहे ती पहिली महत्वाची आहे या अभ्यासामध्ये. आणि त्याला मग मुमुक्ष असं म्हणतात. आणि त्या मुमुक्षशी इच्छा जी असते ती ज्ञान संपादन करण्याची असते. आता हे ज्ञान संपादन करत असताना हे जे ज्ञान ज्या थोर ऋषींनी, थोर विचारवंतांनी, थोर पूर्वजांनी मानलेलं आहे आणि ते अत्यंत निरपेक्ष पद्धतीने, कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता फक्त त्यांना जे चांगलं वाटलं तर इतरांना कळावं ह्या पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्ञानावर ठराविक अभ्यासाच्या मर्यादेत पण शेवटी श्रद्धा आणि विश्वास ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा जर अभ्यास करायचा असेल तर त्याला शिस्तीची जोड आवश्यक असते. आणि ती शिस्त म्हणजे नियम नित्य पाळण्याची शिस्त. आणि त्याला साधना असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण जो काही साधनेचा संकल्प केलेला आहे तो संकल्प पाळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे चौथं पाऊल आहे. पाचवं पाऊल जे आहे ते शरणागतीचं. कारण ठराविक मर्यादेच्या पलीकडे आपल्याला काही गोष्टी जर समजल्या नाहीत तर एक त्या श्रद्धेने समजल्या पाहिजेत. आणि आपली जी बुद्धी आहे ती भगवंताच्या पायी वाहण्याची, म्हणजे सविनय आणि अविनय, अहंकार गळून पडण्याची पायरी सुद्धा महत्वाची आहे, पाचवी पावली. सहावी जे पाऊल आहे ते अनुसंधानाचं. अनुसंधानाचा अर्थ आपण ज्या तत्वाचं चिंतन करतो आहोत, आपण ज्या ज्ञानाचं चिंतन करतो आहोत ते ज्ञान जे आहे ते उच्च शक्तीचं ज्ञान आहे. त्या भगवंताच्या स्वाधीन करण्याचं आणि नित्य नियमाने ते साधण्याची ही पाऊल आहे. आणि मग शेवटी ध्यान आणि सच्चित आनंद ही स्थिती प्राप्त करण्याचं हे शेवटचं पाऊल आहे. हा अभ्यासाचा भाग झाला. मागच्या वेळेला द्वैत अद्वैताचा विचार करताना असताना आपण भारतीय दर्शनांचा थोडासा आढावा घेतला. ती आस्तिक दर्शन होती, सांख्य दर्शन, योग दर्शन, वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, मीमांसा किंवा पूर्वमीमांसा आणि सहावे उपनिषदे, वेदांत दर्शन किंवा उत्तर मीमांसा. आणि ही सगळी आस्तिक दर्शनं म्हटली जातात कारण ह्याचा वेदांच्यावर विश्वास आहे. जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी सत्याचं किंवा प्रत्यक्ष काय जग कसं दिसलं किंवा हे विश्व कसं दिसलं किंवा विश्वातलं सत्य काय आहे याच्याबद्दलची मांडणी म्हणजे ते दर्शन असतं. आणि त्याच्यामध्ये सांख्य दर्शन, योग दर्शन याच्यामध्ये थोडा फरक आहे. पण हे सगळे जे आहेत ते आपला वेदांत, वेद जे आहे त्याला मांडणारी आहेत, म्हणून त्याला आस्तिक दर्शन म्हणतात. आणि त्याच वेळेला आपण एक नास्तिक दर्शन पण आढावा घेतल्यामध्ये चार्वाकाचं नास्तिक दर्शन हे आपण बघितलं. थोडक्यात आपल्याकडे मुक्त विचार आणि आपापल्या पद्धतीने विचार करून त्याची मांडणी करणे आणि त्या मांडणीचा वेगळ्या वेगळ्या लोकांनी अभ्यास करणं अशा पद्धतीची पद्धत पूर्वांपार आहे. आता द्वैत आणि अद्वैत हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे ह्या विषयामध्ये. कारण शेवटी जीव आणि ब्रह्म ह्याच्यामध्ये ऐक्य म्हणजेच अद्वैत आहे हे साध्य असतं या कुठल्याही अभ्यासातलं. आपण आपल्या योगग्रंथांचा जरी विचार केला तरी आपण त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला शरणागत होऊन आपलं सर्व अस्तित्व सरेंडर करणं किंवा शरणागत होणं हे अपेक्षित आहे. आणि स्वामीजीने तर ध्यानाची व्याख्या अत्यंत सोप्या शब्दात केली की धी अधिक न, म्हणजे मला जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा मी उपयोग न करता, म्हणजे सगळा उपयोग करून झाला की शेवटी तो उपयोग न करता ती बुद्धी सुद्धा मी त्या ठिकाणी थांबवणार आहे, नाही अशा पद्धतीने करणार आहे आणि मग जे काही अनुभवाचं ते अनुभवणार आहे. तर हा अद्वैत हा महत्वाचा भाग आहे. आणि द्वैतातला हा अद्वैत भाग जो आहे तो खूप समजून घेण्याचा विषय आहे. आणि आपण तेवढ्या काही म्हणतात त्या डिटेल्समध्ये आता जाण्याची गरज नाही किंवा जेव्हा जेव्हा जायची गोळी तेव्हा, परंतु काही भाग त्यातला आपण बघूया. एक जड आहे आणि एक अजड आहे. जड म्हणजे शरीर
आणि अजड आपण म्हटलं तर मन, असं स्वामीजींनी विज्ञानाच्या भाषेत त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. जडाला सुख दुःख नाही, कारण जडाला भावना नाही. एका बाजूला फळं, मिठाई आणि दुसऱ्या बाजूला एक विषारी नाग. याच्यामध्ये समजा माणूस झोपला आहे, तर जोपर्यंत तो झोपला आहे त्यापर्यंत त्याला काहीही भावना नाही. एकदा तो जागा झाला की त्याला सापाची भीती वाटेल आणि त्याच वेळेला मिठाई फळांचं आकर्षण पण वाटेल आणि ह्या जे काही वाटेल त्याप्रमाणे त्याची कृती होईल. पण ही सगळी जी प्रेरणा असते ती जागेपणी जागृत असलेल्या मनाची, म्हणजे जड अजडाच्या भाषेत अजडाची, विज्ञानाच्या भाषेत. आणि म्हणून हे जड पण आपल्यामध्ये आहे, अजड पण आपल्यामध्ये आहे. म्हणून या जड आणि अजड यांच्याशी आपलं आयुष्य बांधलेलं आहे. जिथपर्यंत हे दोन्ही एकत्र आहे तिथपर्यंत आपलं आयुष्य चालू आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन समजून घेण्यासाठी ही जड अजड चर्चा महत्वाची आहे. आणि तोच हा द्वैत अद्वैताचा भाग आहे. म्हणून हा तत्वज्ञानातला काथ्याकूट नाही. जे जडाची अपेक्षा करते ते अजड म्हणजे मन, आणि जडाला कुठलीही अपेक्षा नसते. उदाहरणार्थ, आपल्याला अमुक एक कार हवी अशी इच्छा असते माणसाला, पण कारला काय आपण अमुक एकाकडे जावं अशी इच्छा असू शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर काही जण विचारतात, तुम्ही मन म्हणता, मनाची इच्छा म्हणता, पण मन दिसतं का? आणि मग दिसत नसेल तर मला मन आहे हे मान्य नाही. आता मन आहे हे मला मान्य नाही हे मत करणारा माणूस सुद्धा मनाचंच मत व्यक्त करत असतो. उदाहरण दिलंय स्वामीजींनी. खोलीत एका ठिकाणी 10 बशामध्ये 100 ग्रॅमचे बर्फाचे गळे ठेवले तर ते किती वेळात विरघळतील ते विज्ञानाप्रमाणे सांगता येईल. पण या 10 बशा 10 माणसांना दिल्या तर थोड्या वेळात त्याचं काय होईल ते नक्की सांगता येणार नाही, कारण ते 10 जण आपापल्या गरजेप्रमाणे त्या बर्फाचा उपयोग करतील. थोडक्यात जडाचं भविष्य सांगता येईल, पण अजडाचं भविष्य म्हणजे जडाचं काय होईल पुढे ते सांगता येईल, बर्फाचं काय होईल ते सांगता येईल, परंतु बर्फ हातात असलेल्या माणसाचं मन कसं सांगेल हे सांगणं कठीण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. म्हणून मन दिसत नाही म्हणून ते मन नाही आणि बाकी जड दिसतं म्हणून जड आहे, हा हट्ट बरोबर नाही. कारण मन जरी आपल्याला दिसलं नाही, दाखवता आलं नाही, तरी ते रोज क्षणोक्षणी जागृत अवस्थेत अनुभवाला येतं. आणि म्हणून जग हे जड आणि अजडापासून बनलेलं आहे हे विधान तर्कशुद्ध आहे, संयुक्तिक आहे. आणि त्याचप्रमाणे जडरूप असलेलं शरीर आणि अजडरूप असलेलं मन ह्या भौतिकदृष्ट्या अंडरलाईन 2 निरनिराळ्या वस्तू आहेत. कारण परत आध्यात्मिक दृष्ट्याने याचा वेगळा विचार आहे तो आपण पुढे बघणार आहोत. द्वैत आणि अद्वैत यामध्ये आपला मूलभूत प्रश्न एकच आहे, तो असा की हे जग एका गोष्टीपासून बनलं आहे की 2? हे जग जड आणि चेतन ह्या दोन्हींनी बनलं आहे का फक्त जड अथवा फक्त चेतन यांनी बनलेलं आहे? आणि विशेषतः विज्ञान काय पत्करतं हे आपण बघण्याचा आता सध्या प्रयत्न करतोय. आणि म्हणून कारण आपण जो अभ्यास करणार आहोत तो आपापल्या साधकत्वाच्या किंवा आपापल्या समजुतीच्या क्रमाप्रमाणे, क्रमविकासाप्रमाणे आपण करणार आहोत. म्हणून प्रत्येक जण काही जीव ब्रह्म ऐक्य साधेल किंवा साध्य शक्य आहे असं नाही, परंतु आपल्याला हा अभ्यास नक्की समजला पाहिजे, कारण मग आपण वेगळ्या ट्रॅकवर राहू, योग्य ट्रॅकवर राहू. आणि म्हणून मी म्हणजे कोण, कोहम हा तर प्रश्न आपण विचारतो, मी कुठून आहे, कसा आलो, हे समजण्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. मला सुख हवंय, मला दुःख नकोय, ह्या सुखदुःखाचा निकाल जो आहे तो समाधानकारक जर का लावायचा असेल तर आपल्याला हा वाद समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपण बघितलं की जडाला सुख दुःख नाहीये, पण मनाला बाकी सुख दुःख आहे आणि मला मनाच्या पद्धतीने वागायचं असतं. म्हणून हे सगळं आपण प्रयत्न करतोय. आणि मग एक आपण मागच्या वेळेला साधं उदाहरण घेतलं होतं
की एक झाड आहे, त्याला अनेक फांद्या आहेत, अनेक पानं आहेत, म्हणजे त्या अनेक अवयवांच्या रूपात ते झाड आहे. परंतु एकाच पद्धतीने विचार केला तर ते फक्त एक झाड आहे. किंवा दुसरं आपण एक उदाहरण घेतलं होतं की एक मोठा मातीचा ढीग आहे आणि मग कुंभाराने त्या मातीच्या ढिगाची अनेक छोटी मोठी वेगळ्या वेगळ्या आकाराची वेगवेगळ्या डिझाईनची मडकी केली. तर मडकं प्रत्येक वेगळं आहे, परंतु त्याच्यामध्ये माती एकच आहे. तसं सोनं एकच असतं, परंतु त्या सोन्यापासून अनेक पद्धतीचे वेगळे वेगळे दागिने करता येतात. आता द्वैत आणि अद्वैत म्हणजे दागिने अनेक पण सोनं एक, मडके अनेक माती एक, पानं फांद्या अनेक वृक्ष एक, तसं शरीर अनेक आणि आत्मा एक, असं हे द्वैत अद्वैताचं थोडक्यात आपल्याला भाग बघता येईल. आता काही महत्वाच्या संकल्पना आपच्या वेळेला बघितल्या होत्या आणि त्यातल्या आज थोड्याशा काही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. हे विश्व कसं निर्माण झालं ह्याच्याबद्दल विज्ञान काही तर्क करतं आणि अध्यात्म सुद्धा काही, वेदांत सुद्धा काही तर्क करतं. सायन्स म्हणतं की काहीही नव्हतं आणि त्याच्यातून एक बिग बँग झाला आणि हे विश्व निर्माण झालं आणि मग ह्या विश्वातून हळूहळू उत्क्रांतीने जीव निर्माण झाले असं विज्ञान म्हणतं. पण बिग बँग झाला तो का झाला, तर ते म्हणतात की हिअर बिगिन्स अवर इग्नॉरन्स. व्हॉट इज द फर्स्ट कॉज ऑफ एक्झिस्टन्स, तो बिग तो का झाला, तो कशामुळे झाला, इथे आम्हाला तर्क चालत नाही असं विज्ञान मान्य करतं. आणि मग बाकीच्या अनेक गोष्टी सुद्धा ते तर्काच्या आधाराने सांगतात, परंतु इथे त्या तर्क सुद्धा थांबवतात. पण अध्यात्म ह्याच्या पुढचं सुद्धा, म्हणजे विश्वनिर्माण शून्यातून झालं इथपर्यंत दोघांचं कॉमन आहे, पण विश्वनिर्माण शून्यातून का झालं ह्याच्याबद्दल अध्यात्म बाकी अगदी लॉजिकल, अगदी शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध असं एक आपल्याला ज्ञान ठेवतं, आपल्या समोर ठेवतं, ज्ञान मांडलेलं आहे. तेच वेदांताचं ज्ञान आहे. आणि हे कुठून आलंय, तर जिथे विज्ञानाचं किंवा तर्काचं ज्ञान थांबतं तिथे आत्मानुभवाचं, स्वतःला आलेल्या अनुभूतीचं, म्हणजे त्याला श्रुती म्हणतात, ते श्रुतींचं ज्ञान वापरून अध्यात्मशास्त्र पूर्णत्वाला नेतं. आणि हे पूर्णत्वाला नेल्यानंतर त्या शास्त्राच्या आधाराने व्यक्तीचं आणि समष्टीचं कल्याण कसं होईल त्याचा मार्ग सुद्धा दाखवतो. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की हे जे श्रुतींचं ज्ञान आहे, जे हजारो वर्षापूर्वी पूर्वजांनी किंवा वेगळ्या वेगळ्या ऋषीमुनींनी त्यांच्या अत्यंत उच्च मनस्थितीच्या अनुभवात त्यांना जे अनुभव आलेला आहे, तो अनुभव त्यांनी कुठल्याही पद्धतीने स्वतःकडे न ठेवता, कुठलंही त्याचं पेटंट न घेता, त्याच्याबद्दल कुठलं क्रेडिट न घेता ते अपौरुषेय म्हणून मानलेलं आहे. आणि म्हणून अशा एका ज्ञान, काय म्हणतात ते, ज्ञानाचा जो खजिना आहे आणि त्याच्यावर व्यक्तीच्या कल्याणाचा मार्ग सुद्धा दाखवला जातो, तिथे श्रद्धा आवश्यक आहे. आता जीव ही एक संकल्पना आहे, जग ही संकल्पना आहे, ईश्वर ही संकल्पना आहे, माया, ब्रह्म, या सगळ्या संकल्पना महत्वाच्या आहेत. आणि त्याबरोबर त्रिगुण, पंचमहाभूत, चेतन, अचेतन सृष्टी, हे सगळं समजून घ्यायला लागेल. आणि मग अंतःकरण काय आहे, कार्य काय आहे, चिदाभास काय आहे, ह्या सगळ्या कल्पना आपल्याला हळूहळू समजून घेऊ. परंतु आज मुख्यत्वे आपल्याला त्रिगुण ही संकल्पना विस्तारण समजून घ्यायची. आणि हे आपण का समजून घेतोय, कारण आपल्याला जर का आपण समजायचं असेल, आपल्याला जर आपण समजायचं असेल तर ही संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ती आपण समजून घेतोय. आता अनेक शब्दांबद्दल, विशेषतः अध्यात्मशास्त्रात येणाऱ्या शब्दांबद्दल आपल्या संकल्पना खूप अस्पष्ट असतात. कारण हे शब्द बऱ्याच वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या रेफरन्सेसमध्ये वापरले जातात. त्यातला एक शब्द त्रिगुण आहे. आणि मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट व्यवहारात समजते, समजा तुम्ही कॉम्प्युटर शिकताय तर कॉम्प्युटरच्या वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. तुम्ही जर का बायोलॉजी शिकता, बायोलॉजीची वेगळी टर्मिनॉलॉजी आहे.
तुम्ही जर का कॉमर्स शिकताय, चार्टर्ड अकाउंटंटचं काम, त्याच्या वेगळ्या अशा ह्या वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण समजून घेतो आणि मग त्याचा उपयोग करतो. तसं ही त्रिगुण ही संकल्पना सुद्धा नीट समजून घेणं महत्वाचं आहे आणि ती समजली तर साधकाला ती उपयुक्त आहे, म्हणून ती आपण समजून घेतोय. भगवद्गीतेमध्ये 3 गुण अध्यात्माच्या संदर्भात मांडले आहेत आणि भगवद्गीता म्हणजे परत तो वेदांचाच सारांश आहे किंवा वेदांत जे उपनिषद आहेत त्या उपनिषदांचा सारांश आहे. आणि ह्या त्रिगुण संकल्पनेचा आपण मूळ विचार केला तर गुण म्हणजे काय आणि त्यांचा कशासाठी आणि कसा उपयोग करून घ्यायचा हे समजून घ्यायचं आणि ते समजून का घ्यायचं हे कळेल. ह्या गुणांचा आपल्यावर प्रभाव काय आहे, ते कसे आपल्याला बंधनात टाकतात आणि त्या बंधनातून मोकळण्यासाठी काय करायला हवं आणि मोकळं होण्याची आवश्यकता तरी काय आहे, या सगळ्या गोष्टीचा जर का थोडक्यात आपण विचार केला तर आपल्याला ते उपयुक्त आहे. आता या विश्वनिर्मितीबद्दल आपण काही विचार बघूया. हे जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा त्याआधी एकमात्र अद्वितीय असं ब्रह्म नावाचं तत्व होतं आणि त्यालाच मूळ वस्तू असं म्हणतात. आता हे वस्तू होय आपण असं म्हणतोय, त्या तत्व आहे असं म्हणतोय, परंतु त्या तत्वाचं वर्णन असं आहे की तो अस्तित्वात नाही, त्याला आकार नाही, विकार नाही, त्याला अस्तित्व नाही, अशा पद्धतीचं ते तत्व होतं. आणि ह्या तत्व ब्रह्मवस्तूला स्फुरण झालं की मी एकटाच आहे आणि बहुवावं, एकोहम बहुश्याम. पहिलं स्फुरण एकोहम. या एकोहम त्याच्यानंतर हे स्फुरण झाल्यानंतर जी एक वस्तू निर्माण झाली त्याला मूळ माया असं म्हणतात. आणि ह्याच्यातून पुढे गुणमाया निर्माण झाली आणि या गुणमायातून पुढे पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी ह्या क्रमाने निर्माण झाली. आणि मग पृथ्वीवर नंतर अन्न निर्माण झालं आणि अन्नात नंतर जीव निर्माण झाले. अशी ही उत्पत्ती आहे वेदांताची. आता परब्रह्माचं वर्णनच करता येत नाही, पण समजायला तर पाहिजे, म्हणून माणसाची बुद्धी साधारणपणे ज्या एकंदर वस्तूंना जाणतं ते पद्धतीने ते विचारलं जातं. ब्रह्माला गुण आहेत का, तर नाही, तो निर्गुण आहे. त्याला विकार आहेत का, नाही, तो निर्विकार आहे. त्याला आकार आहे का, नाही, तो निराकार आहे. म्हणजे ह्या परब्रह्माचं वर्णन जे केलेलं आहे ते नेती असं केलेलं आहे. निर्गुण, निर्विकार, निराकार, निरवयव, निरंजन, निर्विकल्प, निराभास, निष्प्रपंच, निराधार, निरामय, निरुपाधी, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे ते आहे, परंतु ते कल्पनांच्या आणि अनुभवांच्या पलीकडचं असं मूळ ब्रह्म आहे आणि ते सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. आता त्याच्यानंतर आपण म्हटलं त्याला जेव्हा असं स्फुरण झालं की आपण असावं, त्यावेळेला जी गोष्ट निर्माण झाली त्याला मूळ माया असं म्हणतात. समर्थ रामदास स्वामी मूळ मायेचं वर्णन कसं करतात बघा. आदी, परब्रह्म, नित्यमुक्त, अक्रिय, अखंड, नुसतं अस्तित्व, फक्त स्वतःची जाणीव उत्पन्न झालेली आहे. मी ब्रह्म आहे असं स्मरण उत्पन्न होतं. हा मूळचा हरिसंकल्प असतो. आणि संकल्प जरी झाला तरी परब्रह्म तसंच राहतं. मूळ माया जी निर्माण होते ती परब्रह्माला अत्यंत जवळची आहे, फक्त तिला थोडं अस्तित्व आहे, परब्रह्माला अस्तित्व नाही. आता ह्या मूळ मायेला 2 अभिन्न अंग असतात, न वेगळी होणारी अंग असतात. एक शुद्ध आणि संपूर्ण ज्ञानमय जाणीव हे एक अंग. शुद्ध संपूर्ण ज्ञानमय जाणीव हे एक अंग आणि शक्तिगर्भ सामर्थ्य एक अस्तित्व आणि एक शक्तीचं अंग. त्या पहिल्या अंगाला मूळ पुरुष म्हणतात, ईश्वर म्हणतात. पुरुष प्रकृती आपण ऐकलेलं आहे. जगदीश्वर म्हणतात, अंतरात्मा म्हणतात, शिव म्हणतात. हा जो भाग आहे तो पहिला अंग. आणि जे शक्तिगर्भ अंग आहे, अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना जी आहे त्यातलं अर्ध अंग जे आहे ते मूळ पुरुषाचं अंग आहे आणि दुसरं शक्तीचं अंग आहे. आणि हे जे शक्तिगर्भ अंग आहे त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण असतात. आणि पंचमहाभूत ही सगळी सूक्ष्म रूपाने राहत असतात. त्याला तन्मात्रा असं म्हणतात. किंवा ह्या गुणयुक्त अशा
अंगाला गुणक्षोभिणी असं म्हणतात. आणि हळूहळू ह्या गुणमायेतून गुण निर्माण होतात, पंचमहाभूत निर्माण होतात, तन्मात्रा निर्माण होतात आणि मग विश्व निर्माण होतं. आणि उपमा अशी दिलेली आहे की एखादं कणीस असतं, एखादं मक्याचं कणीस समजा डोळ्यासमोर घ्या आणि ते जर उकललं की त्यातून गुप्त असलेल्या असंख्य दाणे बाहेर पडतात. तसं मूळ माया उकलली की तिच्यातून अष्टधा प्रकृती बाहेर पडते. अष्टधा प्रकृती याचा अर्थ 5 पंचमहाभूत आणि 3 गुण, त्याला 3 अधिक 5 म्हणून 8 म्हणतात. आता हे जे विश्वरूप जे कार्य होतं त्याचं गुणविशेष काय आहे? अनेक गुणांनी युक्त असलेल्या या विश्वाच्या सगळ्या गुणांचं सूक्ष्म परीक्षण केलं तर आपल्याला त्या त्रिगुणांचा शोध लागतो. की कुठलाही जो पदार्थ आहे त्याच्या 3 अवस्था असतात. एक म्हणजे शुद्ध पूर्णावस्था, त्याच्या विरुद्ध टोकाची अत्यंत निष्कृष्ट अवस्था आणि निकृष्ट अवस्थेतून विकसन पावण्याची विकासोन्मुख किंवा पूर्णावस्थेकडून खालच्या अवस्थेकडे जाणारी पतनोन्मुख, त्या 3 अवस्था असतात. म्हणजे एक शुद्ध पूर्ण, एक शुद्ध अशुद्ध पूर्ण अशुद्ध आणि तिसरी एकीकडून दुसरीकडे दुसरीकडून एकीकडे येणारी म्हणजे विकासोन्मुख किंवा पतोन्मुख, अशा 3 प्रवृत्ती आहेत. आणि ह्या त्रिगुण, ह्या 3 अवस्थांच्या गुणांच्या अथवा विशेषांच्या कक्षेत येणारा एकही पदार्थ, आता कुठलाही पदार्थ घेतला तर एक तो उत्कृष्ट असेल, एक तर पूर्ण खराब झालेला असेल किंवा तो या दोन्हीच्या मध्ये असेल. ह्या 3 अवस्था असतात. आणि म्हणून सगळ्या नाना गुणांच्या सगळ्या पदार्थांचा या 3 विशेषामध्ये अंतर्भाव होतो. आणि त्यातला जो शुद्ध आणि पूर्णावस्था आहे त्याला सत्व म्हणतात. अत्यंत निकृष्ट अवस्था आहे त्याला तम असं म्हणतात. आणि मग ही विकासोन्मुख किंवा पतनोन्मुख जी अवस्था आहे त्याला रज असं म्हणतात. अशा पद्धतीने एक ह्याचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. आणि मग गीताई म्हणजे गीतेच्या 18व्या अध्यायातला 40वा श्लोक, तो जो विनोबानी केलेला आहे, त्याने असं म्हटलंय, इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गीय देवादिकांच्याही काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणातुनी. अगदी सुरुवातीला ही जी गुणावस्था असते ती समस्थितीत असते. म्हणजे त्या 3ही गुणांचा प्रत्येकाचा जोर सारखा समस्थिती असल्यामुळे त्याला मूलभूत द्रव्याला त्रिगुणांची साम्यावस्था असं म्हटलं जाते. आणि ही साम्यावस्था हळूहळू मोडते आणि मग ती गुणमाया जी असते ती हळूहळू जडमायेत येते. आणि मग त्या जडमायेतून वैषम्यमय विश्वाची निर्मिती होते. आणि विश्व आपल्या मूलभूत अवस्थेत जेव्हा विलीन होईल, म्हणजे जेव्हा विश्व विश्वरूपाने नष्ट होईल, परत त्यावेळेला ही त्रिगुणांची साम्यावस्था येते, ज्याला सायन्समध्ये एंट्रोपी असं म्हणतात. त्यावेळेला परत ते मूळ अवस्थेला येतं. आता ही जी साम्यावस्था असेल तर त्यामध्ये काहीही गती नाही, सृजन नाही, स्पंदन नाही, हालचाल नाही, काही नाही. पण या साम्यावस्थेमध्ये जर का विषमता उत्पन्न झाली, म्हणजे तो जो रजोगुण आहे हालचाल करणारा, त्याच्या सामर्थ्याने मूळ प्रकृतीपासून निरनिराळं सृजन होऊ लागतं आणि त्याच्यातून अनेक प्रकारे नटलेलं विश्व उत्पन्न होतं. अशा पद्धतीने या जगातले सगळ्या पदार्थामध्ये सत्व, रज आणि तम या तिन्हींचाही मिश्रण आहे. आणि हे मिश्रण नेहमी परस्परावलंबी कमी जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मूळ द्रव्य जरी एक असलं तरी गुणभोजानी एकमूल द्रव्याचीच वेगळ्या वेगळ्या अगदी मनुष्य शरीरापासून धातू, पाषाण असे अनेक पद्धतीने पदार्थ बनतात. गीतेच्याच 14व्या अध्यायातला एक श्लोक आहे, प्रकृतीपासून होती गुण सत्व रजतम. पुरुष प्रकृती आपण बघितलं, पुरुष म्हणजे ती एक चेतनाकार अस्तित्व आणि प्रकृती म्हणजे गुणाकार आकृत्व. आणि या गुणक्षोभिणीपासून गुण सत्व रजतम येतात आणि ते निर्विकार आत्म्या असं जणू जुंपती असं गीताई म्हणते. म्हणजे सत्वरज आणि तम हे असे गुण आहेत आणि ही प्रकृती त्यांची जन्मभूमी आहे. हे गुण देहामध्ये जो द्वेही आत्मा त्याला बंधन करतो असं दिसतं. म्हणजे परत एकदा अगदी थोडक्यात बघायचं म्हटलं तर आधी ब्रह्म होतं, त्याला स्फुरण झालं, ती मूळ माया.
त्या मूळ मायेला गुणक्षोभिणी झाली, मग गुणमाया झाली. आणि ही गुणमाया जेव्हा कार्याला लागली आणि तिने अनेक पदार्थांची उत्पत्ती सुरू केली त्याला जडमाया म्हटलं. आता ही सगळी जी नावं आहेत ती नावं ही सुद्धा अशाच पद्धतीने दिलेली आहेत आणि ही सगळी अशा पद्धतीने ऍक्सेप्ट करणं श्रद्धेचा भाग आहे, कारण हा आपल्या वेदांतातला भाग आहे. इथे जर का आपण बघितलं तर पूर्ण लॉजिकली लाईन येते, म्हणजे शून्यापासून किंवा काही नसल्यापासून शेवटी जडमाया आणि जडमापासून विश्व ही जी लॉजिकल मांडणी येते, परंतु इथे श्रद्धेचा भाग येतो असं म्हटल्याप्रमाणे. आता हे जे गुण म्हणजे एक प्रकारची शक्ती, आणि ह्या शक्ती म्हणजे प्रेरणा शक्ती असं म्हणता येईल की ह्या 3 प्रकारच्या प्रेरणा आहेत. एक सात्विक प्रेरणा, राजस प्रेरणा आणि तामस प्रेरणा. आणि ही जडसृष्टी जी आहे ती अतिशय स्थिर आणि पंचभूतात्मक आहे. म्हणजे पंचभूत म्हणजे हा एक आणखीन त्याच मूळ मायेपासून किंवा गुणमायेपासून किंवा जडमायेपासून निर्माण झालेली जी 5 महाभूतं आहेत ती 5 महाभूतं स्थिर आहेत, त्याच्यामध्ये गुण नाहीत. स्थैर्य हा सृष्टीचा एक भाग झाला, तो तमोगुणापासून येतो. दुसरा भाग आहे जगात शक्तीची जी प्रचिती येते ती रजोगुणापासून येते, आणि त्या सगळ्याचं ज्ञान जे आहे ते सत्वगुणापासून होतं. आणि अशा पद्धतीने त्रिगुणाची त्रिविधा प्रकृती आणि पंचमहाभूतांची पंचधा प्रकृती, अशा पद्धतीने अष्टधा प्रकृतीपासून हे सगळं विश्व बनतं. स्थूल पंचमहाभूत कुठली? आकाश, आकाशातून वायू निर्माण झाला, वायूतून तेज निर्माण झालं, तेजापासून जल निर्माण झालं, आप निर्माण झालं आणि शेवटी पृथ्वी निर्माण झाली. आणि ह्या ज्या पंच तन्मात्रा असं म्हणतात की आकाशाची तन्मात्रा शब्द आहे, वायूची स्पर्श आहे, तेजाची रूप आहे, आपाचं रस आहे आणि पृथ्वीचा गंध आहे. आणि ह्या पंचमहाभूताचं पंचीकरण झालं अशी एक संकल्पना अध्यात्मामध्ये आहे. म्हणजेच या तन्मात्रांचं म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या तन्मात्रा या सूक्ष्म महाभूतांचं विशिष्ट प्रमाणात मिश्रण झालं आणि त्यामुळे ती व्यक्त दशेला आली. म्हणजे ही जरी पंचमहाभूत वेगवेगळी असली तर अनेक पद्धतीने ती मिश्रण झाली आणि ती व्यक्त दशेला आली. आणि म्हणून गुणमायेतील 3 गुण आणि पंचमूलभूतातील 5 गोष्टी म्हणून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि या अष्टधा प्रकृतीपासून सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. याच्यात जे अचेतन आहे, ज्याला कुठल्याही पद्धतीची जाणीव नाही असं म्हणता येईल, ती अचल जड सृष्टी आहे, ती फक्त 5 महाभूतापासून बनलेली आहे. आणि जी सजीव सृष्टी आहे ती 5 महाभूत आणि त्रिगुण किंवा चेतन ह्याच्यापासून बनलेली आहे. आणि आपण सगळे जीव म्हणजे माणसासकट सगळे जीव हे चेतन सृष्टीचे भाग आहेत. आणि हे आपल्या सगळ्यांचं मूळ स्वरूप ब्रह्म असून ते ह्या मायेनं झाकलेलं आहे. आता हा अद्वैत सिद्धांत आदि शंकराचार्यांचा, आणि ते म्हणतात ह्यामध्ये सत्य एकच आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्म ऐव ना परम. हा हे जे अद्वैत तत्वज्ञानाचं तत्व आहे ते असं आहे की एकच सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या. आता सत्य आणि मिथ्या ह्या अशा गोष्टीच्या आज आपण चर्चा करणार नाही. ह्या नंतर जेव्हा जेव्हा आपल्याला तो प्रसंग येईल त्या आपण करू. पण हे मूळ तत्व असं सांगतं की जर आपल्याला स्वतःला मूळ स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल, आपण कोण हे समजून घ्यायचं असेल, कोहम हा प्रश्न आपल्याला पडत असेल, तर हा सगळ्या मायेचा पसारा बाजूला सारून आपण सोहम, सहा म्हणजे तो ते ब्रह्म मी आहे हा अनुभूती घेण्यासाठी आपल्याला हे त्रिगुणांचं ज्ञान घेणं आवश्यक आहे. आणि मग हा या अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण ते घेतोय. आता ही संकल्पना आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा समजून घेतो आणि अगदी लॉजिकल पद्धतीने. एक शुद्ध अस्तित्व असतं, ज्याला पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणतात, वस्तू देह निरपेक्ष असं म्हणतात, विकार रहित असं म्हणतात, काळ निरपेक्ष असतं, ते जे आहे ते एक अस्तित्व आहे. आणि मग आपण ह्या अस्तित्वाचं वर्ण आपल्याला नेहमी माहिती आहे. आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा आपण म्हणतो त्वम गुणत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. अशा पद्धतीचं गणपतीचं वर्णन सुद्धा आपण ब्रह्मासारखंच करत असतो. आता हे 3 गुण निर्माण का झाले?
आपल्याला हा प्रश्न कधी पडत नाही. 3च का, 4 का नाही गुण, 5च महाभूत का, 6 का नाही, 3 का नाही, हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कारण आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या चिंता असतात. यादी आज झाली का डिक्लेअर, कोण कोण येत आहेत पुढचे खासदार, हे सगळे आपल्याला प्रचंड प्रश्न पडलेले असतात. क्रिकेटच्या मॅचचं काय झालं, 4-0 विकलो आपण, नंतर शेअर मार्केटचं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण खूप करत असतो. त्यामुळे आपल्या मनात हे त्रिगुणच 3च का आणि पंचमहाभूत 5 का असे प्रश्न निर्माणच होत नाहीत. बघा, प्रसार माध्यमातून आपल्यावर अनेक, आता ह्या सोशल मीडियातून किंवा समाज माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला बिंबवल्या जातात आणि मग त्याच्यात आपला बराच वेळ जातो. कुठला तरी एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ येतो आणि त्या व्हिडिओवर मग आपण इतका विचार करतो आणि मग त्या विचारातून आपल्याला प्रत्यक्ष काय मिळतं, आपल्याला पारमार्थिक कल्याणाकडे आपला प्रगती करायची असेल, आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला वेळ निर्माण झाला. गुण 3 का निर्माण झाले ते आपण कारण बघितलं की एक उत्कृष्ट अवस्था आहे, एक निकृष्ट अवस्था आहे आणि एक फ्लोईंग अवस्था आहे, खालून वर किंवा वरून खाली, म्हणून ते 3 गुण. कुठल्याही ठिकाणी 3च गुण असतात. पंचमहाभूत का निर्माण झाली, त्याचं कारण आहे बघा. ध्वनी ही एक आवश्यकता गोष्ट आहे, स्पर्श, दृष्टी, चव आणि गंध जीवाला आवश्यक असणाऱ्या या गोष्टी आहेत आणि ह्याची आवश्यकता माणसाला खूप जास्त आहे. आणि म्हणून ह्या पंचतन्मात्रासाठी 5 शक्ती तयार झाल्या. त्या आहेत आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. आता हा जो तन्मात्रा संबंध आहे तो प्रत्येकाच्या ज्ञानेंद्रियाशी आहे आणि पंचमहाभूताशी आहे. ह्या सगळ्या पद्धतीने ह्याचं लॉजिक सुद्धा आहे. आता हे पृथ्वी स्थिर आहे म्हणून त्यावर व्यवहार होतात. स्थिर अशा सगळ्या गोष्टीत तमोगुण, ह्या प्रत्येक गुणाचं महत्व आहे बरं का. तमोगुणाचं सुद्धा महत्व आहे, रजोगुणाचं सुद्धा महत्व आहे, परंतु ते कसं आहे ते आपण बघून घ्या. पृथ्वी स्थिर आहे म्हणून त्याच्यावर व्यवहार होतात आणि स्थिर असलेल्या सगळ्या गोष्टी तमोगुणातून झालेल्या आहेत. सर्व क्रिया, सर्व व्यवहार आणि सगळी जी काही एकंदर सगळं चाललेलं असतं, चलनवलन, ते सगळं रजोगुणातून येतं. आणि हे सगळं जाणणं, समजून घेणं, विचार करणं हे सत्वगुणातून येतं. ज्ञान सत्वगुणातून मिळतं, क्रिया रजोगुणातून निर्माण होते आणि तमोगुणापासून जडता निर्माण होते. आणि आपल्या शरीराला या त्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. कारण अस्थिमांसाचं शरीर हे जड आहे, ते तमागुणापासून निर्माण झालेलं आहे. खाणं पिणं या सगळ्या ज्या आपल्या क्रिया आहेत त्या रजोगुणापासून निर्माण होतात, करू शकतो आपण. आणि कळणं, समजणं, जाणीव होणं सगळेच आपल्याला आवश्यक आहे. हे ज्ञानाचा आविष्कार सत्वगुणापासून होतो. अशा प्रकारे 3ही गुणांच्या प्रवृत्ती आपल्या शरीरात चालतात, जीवाच्या शरीरात चालतात. जग सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि जीव सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि हे दोन्ही चालण्यासाठी या 3ही गुणांची आवश्यकता आहे. म्हणजे ह्या त्रिगुणांचा आपल्यावर पगडा आहे. गाढ झोप लागणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. जर का तमोगुण नसेल तर आपल्याला झोपच लागणार नाही. आपण सारखी जर का वळवळ चलचाल करत राहिलो, रजगुणात राहिलो तर आपल्याला झोप लागणार नाही. हालचाल आवश्यक आहे हे रजोगुणाचं लक्षण आहे आणि जाणणं समजून घेणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. गुण ज्ञानाकडे प्रवृत्ती देतो, रजोगुण कामाकडे प्रवृत्ती देतो आणि तमोगुण आळसाकडे प्रवृत्ती करवतो. हे साधारणतः ब्रॉडली वर्णन करता येईल. पण ह्यापैकी काही झोप नसलं तरी आपल्याला चालणार नाही, म्हणून तमोगुण आवश्यक आहे. शरीर व्यवस्थित चालण्यासाठी या 3ही गुणांची आपल्याला आवश्यकता आहे. आणि म्हणून माणसं म्हणजे आपण सत्व रजतम या प्रकारे वागत असतो आणि आपण त्याचे 3 प्रकारे वर्गीकरण करू शकतो की उच्च सत्य सत्व. उच्च सत्य जे असतं ते सत्व आहे, पराक्रम रज आहे आणि निग्रह आळशीपणा जडपणा हा तम आहे. आणि बघा आपल्या वर्तनामध्ये सुद्धा हे वेळोवेळी व्यक्त होतात. पूर्ण सत्य, पूर्ण पराक्रमी आणि पूर्ण आळशी असं कोणी नाही. म्हणजे पूर्ण सत्वशील, रजोगुणी आणि तमोगुणी असा कोणी एक माणूस नाही. या सगळ्या गुणांचं मिश्रण म्हणजे आपण असतो. आणि मग उदाहरण दिलंय, पिवळा, तांबडा आणि निळा ह्या फक्त 3 बेसिक रंग असतात. परंतु ह्या 3 रंगातून लाखो रंगाची सगळी रंगसृष्टी फुलते, अवतरते.
त्याचप्रमाणे या 3 गुणाच्या प्रकृतीतून या विश्वातल्या सगळ्या गोष्टी साकार होतात, व्यक्त होतात आणि त्यातले कोटी कोटी प्रकार म्हणजे आपण माणसं आहोत. अशा पद्धतीने आपण या निसर्गाकडे बघितलं तर आपल्याला स्वतःच्या ज्ञानाबद्दलचा अहंकार असतो तो कधीही वाटणार नाही. स्वामीजींनीच उदाहरण दिलंय, नुसत्या पानाचं, सगळ्या झाडाची पानं हिरवी असतात, पण त्या प्रत्येक पाण्याचं आपण जर का सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्या प्रत्येक पानागडीत स्वतंत्र हिरव्या रंगाची शेड आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने निसर्गाचा हा पराक्रम आपण लक्षात घेतला तर आपल्या ज्ञानाचा कर्तृत्व अहंकार आपल्याला केव्हाच वाटणार नाही. आणि ही खूप आवश्यक गोष्ट आहे अध्यात्मातली. ते बोलणं सोपं आहे, करणं अजिबात सोपं नाही. हे अगदी योग्य आहे, परंतु आपण फक्त याची चर्चा करतोय आणि या चर्चेतून कदाचित एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आता ही गुण म्हणजे एक प्रकारच्या प्रेरणा असतात आणि ह्या प्रेरणेप्रमाणे माणूस व्यवहारात वागत असतो. पण त्याची जी मूळ प्रेरणा आहे ती प्रेरणा त्याने ताब्यात ठेवली नाही, ती जर का बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर बऱ्याच वेळा त्या व्यक्तीला स्वतःला आणि तिच्या संबंधितांना सुद्धा फार त्रास होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला या गुणांकडे जागरूकतेने बघायला पाहिजे. जर सत्वगुण जपला गेला नाही तर आपोआप रजोगुण आणि तमोगुण आपल्या ह्या प्रेरणेतून वरती येतील. आणि म्हणून प्रत्येकाच्या बाबतीत ह्या 3 गुणांची वाटणी कमी अधिक प्रमाणात अशीच असते. पण ह्या वाटणीमध्ये बदल करण्याचा माणसाला क्रियमान स्वातंत्र्य आणि विवेक दिलेला आहे. बघा, सगळ्या जीवसृष्टीमध्ये हा जो विचार आहे, हे विचार करण्याची जाणीव, जी उच्च जाणीव आहे, ती जर का वापरली तर माणसालाच आहे. आणि त्याचा जर का आपण योग्य उपयोग केला तर ह्या प्रत्येक गुणाचा फायदा आपण करून घेऊ शकतो. कुठल्या प्रसंगी कुठले गुण खाली ठेवायचे आणि कुठले गुण आपण वापरायचे हे आपण सगळं ठरवू शकतो. आणि असे जे वापरतात तेच माणसं मोठी होतात, तीच माणसं संत होतात. संत जे होतात ते येतात जन्माला सामान्य माणसं म्हणूनच, काय ते जन्माला संत म्हणून येत नाहीत, पण कष्टाने, प्रयत्नांनी, साधनेनी ते संत पदाला पोचतात. आणि त्यांनी स्वतःला घडवून घेतलेलं तर असतंच, परंतु त्यांना जे काही कष्ट पडले ते इतरांना पडू नये म्हणून लोकांना ते अत्यंत प्रेमाने, कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता त्यांचा आदर्श समोर ठेवून वागायला सांगतात. आणि मग त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यावर जर का विश्वास ठेवला किंवा त्यांना जर का आपण फॉलो केलं तर ह्या पद्धतीने हे करू शकतो. आता ह्या जे गुणांचं प्रमाण आहे ते प्रत्येक व्यक्तीमध्ये कसं ठरतं बरं? प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत आणि त्या गुणाचा काय म्हणतात त्याचं व्यक्तीकरण सुद्धा वेगळं वेगळं होतं. तर पूर्वीच्या अनेक जन्माच्या संस्कारामुळे आपली वासना तयार होते. वासना आहे म्हणून जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप, संत तुकाराम म्हणतात. आणि त्या वासना पूर्तीसाठी आपल्याला जन्म येतो. आणि ज्या आपल्या वासना असतील पूर्वजन्मीच्या किंवा संस्काराच्या, त्या वासनांना अनुसरून आपल्यामध्ये गुणाचं कमी अधिक्य असतं. आता समजा एखाद्याला असं वाटत असेल की आपण विद्वान पंडित व्हावं, आपले कौतुक व्हावं, आपण विद्वान व्हावं, आपला सत्कार व्हावा, ही असे ते ह्याला शास्त्रवासना म्हणतात. कुणाला वाटतं आपण जगात खूप प्रसिद्ध व्हावं, लोकांमध्ये प्रिय व्हावं, त्याला लोकवासना म्हणतात. अशा अनेक बलवान वासना त्या जन्मात पूर्ण होऊ शकत नाहीत. आणि मग त्या वासना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण घेऊन त्याला योग्य ते शरीर देऊन परत त्याला ईश्वर जन्माला घालतो. आता अशा पद्धतीने जन्म होतो. ज्याप्रमाणे जी वासना बलवान असेल त्या वासना पूर्तीसाठी योग्य शरीर आणि योग्य 3 गुणांचं मिश्रण आगामी जीवनात त्याला मिळतं. ह्यावरून लक्षात येईल की या जन्मात जीव जे गुण घेऊन आला असेल ती सर्व वासना पूर्ण करण्यासाठी आहे. पण मग हातात काय आहे? आपल्या हातात काय आहे की आपल्याला जी काही गुणसंच मिळालेला आहे आणि वासनांचं जे काही प्रेरणा जे आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये कुठल्या गुणांना वर ठेवायचं आणि कुणाला खाली दाबायचं हे काही प्रमाणात आपल्या हातात आहे. जर का आपण
सजग असो ते, साक्षेपी असो तर, दक्ष असतो तर, आणि ह्यालाच नेमकं क्रियमाण स्वातंत्र्य म्हणतात. ह्याला क्रियमाण स्वातंत्र्य किंवा फ्री विल असा शब्द पण कधी कधी वापरला जातो. आणि मग संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या तीन गोष्टी जर का आपण आपल्या प्रयत्नांनी आपल्या स्वाधीन ठेवल्या, या साधनेचा भाग आपण साधला, तर आपल्याला आपल्या जीवनात व्यावहारिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करता येते. पारमार्थिक आध्यात्मिक विकासासाठी सत्वगुण हवा, पण हा शेवटचा टप्पा गाठेपर्यंत तो सांभाळायला पाहिजे, टिकवला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे मूळ स्टेट ऑफ काय म्हणतात तो गुण मिळतो, त्रिगुण मिळतात आपल्याला, ते समजण्यासाठी प्रारब्ध ही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे प्रारब्धात जे आलं ते आम्हाला मिळतं. म्हणजे प्रारब्ध म्हणजे तरी नक्की काय, आणि म्हणून आपण या प्रारब्धाची चर्चा करूया. आता अध्यात्मशास्त्राचा जीवनाशी असलेला संबंध जर आपण लक्षात घेतला, आता आपण जो लक्षात घेतोय आता या चर्चेमध्ये, त्यावेळेला लॉजिकली आपण प्रारब्धाचा विचार करणं आवश्यक वाटतं आपल्याला. पण बऱ्याच वेळा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नसलेले परिवर्तनवादी विचारवंत असतात, त्यांना प्रारब्ध या शब्दाची सुद्धा अलर्जी असते. दैववाद, निष्क्रियता, आळस, महत्वाकांक्षेचा अभाव, जिद्दीची जाणीव, उणीव, स्पर्धेच्या जगात टिकण्याची अक्षमता, ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ प्रारब्ध ह्या गोष्टीत दडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून प्रारब्ध ही संकल्पना आपल्याला शांतपणे, तटस्थपणे आणि वास्तवाच्या जाणीवेतून म्हणजे लॉजिकली समजून घ्यायला आवश्यक आहे. समर्थाने एका ठिकाणी म्हटलंय दासबोधामध्ये, अवघाची काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे. काय सांगतं समर्थ वचन? की प्रत्येक माणसाला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या असं वाटत असतं. आणि तर जर का पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेल्या सगळ्या माणसांच्या या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असत्या, तर प्रत्येक माणूस सर्वभौम राजा झाला असता, अब्जाधीश झाला असता, सगळ्या कला संपन्न झाला असता. असं झालंय का? इच्छा तर प्रत्येकाला आहे, पण वास्तवात झालेलं दिसत नाही. मग लोक म्हणतात, नाही तुमचे प्रयत्न अपुरे पडतात, संधी मिळत नाही, म्हणून असं होतं का? आणखीन एक म्हणतात की भारतातले 90% लोक दैववादी आहेत, आळशी आहेत, असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, 90% जरी असले तरी 100 म्हणजे 140 कोटीपैकी अगदी 100 कोटी जरी ठरलं तर 100 कोटीपैकी 10 कोटी तरी आळशी नाहीयेत. मग ते सर्वभौम राजे, अब्जाधीश, कला संपन्न वगैरे राहायला होता येते. किमान आपापल्या क्षेत्रात तरी सर्वश्रेष्ठ, यशस्वी, संपन्न, कीर्तिमान असायला हवे ते. पण वास्तव काय दिसतं? याच्यापासून फार वेगळं दिसतं. मग काम आणि कष्ट करणारा तशी संधीच मिळते असं म्हटलं तर मग काही लोक सक्सेसफुल होतात. कितीतरी आता अडाणी, अंबानी आहे, पूर्वी किर्लोस्कर, गरवारे हे सगळे होऊन गेले. ते प्रयत्नाने शक्य झालं, त्यांना सिद्ध झालं. परंतु हे काही लोकांना जमतं, पण त्याच वेळेला हजारो बंद पडलेले कारखाने असतात, अनेक इंडस्ट्रीज सीक होतात, हजारो गिरण्या बंद पडतात, अनेक लोकांचे जॉब जातात, अनेक वेगळ्या वेगळ्या कारखान्यामध्ये वित्त संस्थांचे, बँकांचे हजारो कोटी पडून राहतात. आता हे सगळं होण्यामागे प्रत्येकाची वेगळी कारणं सांगता येतील. पण त्या कारणांचं कारण जर का आपण शोधायला गेलो, म्हणजे मुळात गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रारब्ध भेटेल. नशीब म्हणतो, दैव म्हणतो, भाग्य म्हणतो, हे सगळं आपण वेगळ्या वेगळ्या नावाने म्हणतो. आणि मग हे जे प्रारब्ध तत्व आहे हे स्वीकारण्याशिवाय पर्याय देता येणार. आपल्याला प्रारब्ध शब्द, प्रारब्ध तत्व स्वीकारावंच लागतं. आता बघा, काही उदाहरणाने आपण बघू. हे प्रारब्ध आहे हे आपल्याला पक्क कळणं आवश्यक आहे, तरच आपण या गोष्टीचं महत्व समजेल आपल्याला. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं स्वभाव, कष्ट, यश, अपयश या बाबतीत वेगवेगळे असतात. म्हणजे आई वडील तेच,
पण त्यांची मुलं जी आहेत ती स्वभाव, कष्ट, यश या सगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जगत असतात. आता प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळी आईवडिलांची परिस्थिती आणि मनोरंजना वेगळी वेगळी असल्यामुळे मुलांचे स्वभाव भिन्न असतात असं स्पष्टीकरण टिकत नाही. कारण अगदी 2 जुळी मुलं घेतली तरी त्या जुळ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा ही भिन्नता दिसते आपल्याला. म्हणजे का दिसते तर कदाचित आपल्याला त्याचं कारण शोधता शोधता प्रारब्ध भेटेल. आता एकाच वर्गात एकाच वेळी प्रवेश घेणारे 50-60-100 विद्यार्थी असतात. साधारण वय सारखं, शिकवणारे तेच शिक्षक, 30 शाळा, त्याच सोयी, 30 परीक्षा, पण पुढे त्यांच्या जीवनात खूप तफावत पडते. ती का? आता अभ्यास करणं, अभ्यास न करणं, आजारी पडणं, कुसंगती मिळणं, अपघात, लक्षात न राहणं, ऐन परीक्षेच्या वेळी अडचणी येणं, घरात अशांतता असणं. आता ही कारणं दिली जातात. परंतु ते कसं का होतं? प्रत्येक कारणाच्या पाठीमागे गेलं तर बरं प्रारब्धच भेटतं. आणि एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा त्याच्यातून मोठं यश मिळवणारे आणि त्यातील काही अडचणी नसून अपयश होणारे हे सगळे आपल्याला दिसतात. मग याची संगती आपण कशी लावणार? मोठे अपघात, नैसर्गिक आपत्ती, भयंकर रोग या सगळ्याची कारणमीमांसा करता येईल. पण चालकाच्या बेपर्वाईने झालेला अपघात, कमी दाबाच्या पट्ट्याने झालेलं वादळ, जंतूंनी झालेला रोग अशी त्याची कारणं सांगता आली तरी चालक बेपर्वा का होता? कमी दाब त्याच जागी का निर्माण झाला? जंतूंनी त्याच व्यक्तीला का गाठावं? या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. आणि जरी दिली तर त्यातून पुन्हा प्रश्न निर्माण होतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जर का आपण पाठीमागे गेलो तर त्याला पूर्वकर्म, व्यक्तीचं पूर्वकर्म, समुदायाचं पूर्वकर्म ह्याच कारणापर्यंत यायला लागतं. आणि ह्या पूर्वकर्माला आता कुठलाही इलाज नसल्यामुळे त्याच्या प्रारब्धरूप फळाला आपल्याला आनंदाने सामोरं जाऊन आज हातात असलेलं कर्म योग्य पद्धतीने न्याय, नीती, धर्माला अनुसरून अत्यंत प्रामाणिकपणे न कंटाळता करणं एवढ्याच आपल्या हातात असतं. आता एवढं समजा विचार करून ह्याला जर का आपण दैववाद म्हणणार असेल तर मग खुशाल म्हणावं. परंतु प्रारब्धाची कारणं आहेत. बघा, काही माणसं जगात वागताना अगदी सरळपणे वागतात, कोणाचं नुकसान करत नाही, जमेल तेवढी मदतच करतात. आपल्या कौटुंबिक, नोकरीच्या जीवनात, व्यवसायाच्या जीवनात चोखपणे वागतात, तरीही त्यांच्याशी वैर धरणारे असू शकतात. सज्जनांना अकारण वैर निर्माण होतात हे आपण बघतोच. ह्या वैराचं कारण काय? कोणावर एखाद्या गुन्ह्याचा अगदी काही कारण नसताना आरोप होतो. अभावितपणे नकळत ते एखाद्या गुन्ह्यात सापडतात किंवा अडकवले जातात. असं का व्हावं? म्हणजे चांगली माणसं आहेत तरी सुद्धा त्यांना असं होतं. अत्यंत सावध व्यक्ती सुद्धा परिस्थितीजन्य पुरावा, खोटी साक्ष या सगळ्या गोष्टींनी शिकार होऊ शकतं. ह्याला कारण काय? गोळीबार, संतप्त जमाव, युद्ध या सगळ्या कारणामुळे निरपराध व्यक्तींची हत्या होऊ शकते. ती का होते? अशी अनेक कारणं आपल्याला देता येतील. परंतु शेवटी आता बघा, ज्यू जमातीत जन्माला आलेल्या लाखो लोकांची हिटलरने हत्या केली. 30 माणसं त्याच काळात त्याच जमातीत जन्माला का आली? प्रश्नाचं उत्तर नाही. हिटलर एवढा अनावर आणि सर्वसत्ताधीश का व्हावा? लक्षावधी जन्मलोक त्याच्या एकट्याच्या प्रभावाखाली काय हवेत? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना आपल्याला लॉजिकल कारण सापडत नाही. सगळ्या ठिकाणी नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या शिवाजी महाराजांना कौटुंबिक आघाडीवर तसं यश का मिळू नये? पंडित नेहरूंच्या कारकिर्दीला काश्मीरचा आणि चीनकडून आलेल्या पराभवाचा कलंक का लागावा? एखाद्या हजारो यशस्वी ऑपरेशन्स करणाऱ्या एखाद्या सर्जनच्या एखाद्या लहानशा शस्त्रक्रियेचा रोगी दबावला जावा आणि कोणी अत्यंत धोक्याच्या शस्त्रक्रियेतून नीट पार पडा, असं का घडतं? असे अनेक प्रश्न आपण बघितले तर आपल्याला प्रारब्ध, क्रियामाण आणि कर्म ही साखळी जी आहे त्या साखळीचा आपल्या जीवनाशी जो संबंध आहे तो लक्षात येतो. आणि मग हे सगळं विश्व निर्माण करणाऱ्या आणि त्या अत्यंत शिस्तीने
आणि पद्धतीने चालवणाऱ्या ईश्वराला म्हणा किंवा गुणमायेला म्हणा, ही तर्कसंगत साखळी निर्माण केली आहे आणि ती नीट समजून घेणं ही आपल्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रारब्ध ही संकल्पना लक्षात घेतली तर मग इतर गोष्टी आणि आपल्या प्रयत्नाचा काय भाग ते समजून घेईल. आता या ठिकाणी मी एक फ्लोचार्ट तयार केला आहे, मी आपल्या ग्रुपवर नंतर शेअर करीन. एकीकडे प्रारब्ध आहे, एकीकडे मध्ये क्रियमाण आहे आणि एका बाजूला संचित आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे मागच्या कार्याने किंवा मागच्या संचितातून, मागे आपण जे काही पूर्ण कर्म केलं त्याच्यातून काही कर्म करावी लागतात. ती कर्म करत असताना आपण काही प्रवाह पतितासारखी कर्म करतो, विशेष त्याच्यामध्ये कष्ट न करता किंवा विशेष पद्धतीने त्याच्या प्रयत्नाचा काही कर्म करतो आणि त्याच्यातून काही सुखप्रसंग निर्माण होतात, काही दुःख प्रसंग निर्माण होतात. जसं आपल्याला व्यक्ती संचित आहे तसं आपल्याला आपले जे काही प्रयत्न असतात ते इतर व्यक्ती, परिस्थिती, काळ, वेळ ह्या सगळ्या सेटमध्ये करायचे असतात. याला वातावरण म्हणा. जसं व्यक्ती संचित आहे तसं वातावरण संचित आहे आणि हे व्यक्ती संचित आणि वातावरण संचित मध्ये आपण काम करतो, काही प्रवाहपतितासारखं काम करतो. त्याच्यामध्ये काही सुखप्रसंग, काही दुःख प्रसंग निर्माण होतात. आता हे सुखप्रसंग निर्माण झाले तर आपल्या प्रतिक्रिया काय होतात? म्हणजे सुखामध्ये कोणी शिफारून जाईल किंवा सुखामध्ये करून ते शिकेल की बा हा हे असं असं झालं, हे चुकलं, दुःख आलं, अशा पद्धतीने दुःखात पण शिकता येतं. आता हे प्रवाहपतीसारखे प्रयत्न करतात. काही लोक त्याच्यामध्ये खूप कल्पनाशक्ती वापरतात आणि मग जे आपल्याला पाठीमागे प्रारब्ध जे आलेलं आहे ते प्रारब्ध प्रयत्नाने थोडं बदलू शकतात. ते वातावरण थोडं जे प्रारब्धाने आलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याकडे जर का आपल्याला ऑफिसमध्ये प्रतिकूल वातावरण असेल, कुटुंबामध्ये आपल्याला काही लोकांना जमत नसेल, तर आपण आपल्या प्रयत्नांनी हळूहळू त्यांच्यामध्ये बदल घडवून आणतो आणि म्हणजे हा जो फ्री विलचा भाग आहे तो आपण व्यक्ती आधारित आणि वातावरण आधारित प्रयत्नामध्ये बदलू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण एक प्रवाहपतीत प्रयत्न आणि एक फ्री विलचे वापरून प्रयत्न, असे दोन पद्धतीचे प्रयत्न अजाणता करतच असतो प्रत्येक जण. प्रत्येकाचं प्रपोर्शन वेगळं असेल. आता त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये काही भाग जो असतो तो आपला जो प्रयत्नाचा भाग आहे तो आवडीनुसार असतो. काही जे असतात ते योग्य पद्धतीने, म्हणजे श्रेयस आणि प्रेयस हा भाग असतो. त्याच्यातून परत सुख दुःख निर्माण होतो. या सुख दुःखाला आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. आणि म्हणून एकंदर संकुल जे आपले प्रयत्न परिणाम असतात किंवा संकुल संचित कर्म परिणाम असतात, त्याच्यातून जे सुख दुःख निर्माण होतं, त्या सुख दुःखाची आपण कशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया देतो, ह्या सगळ्याचा एक संकुल परिणाम निर्माण होतो आणि ते संचित असतं. या संचितातला काही भाग ईश्वरी नियमानुसार प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येतो आणि हे सर्कल चालू राहतं. मग आपल्या हातात काय आहे? तर आपल्या हातात आहे क्रियमाण. म्हणजे आज मी जे काही करू ते माझ्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, अत्यंत निष्ठावान पद्धतीने, योग्य मार्गदर्शनाखाली, योग्य पद्धतीने जर का केलं तर हळूहळू माझं संचित सुधारू शकतं, प्रारब्ध सुधारू शकतो आणि प्रगती होऊ शकते. हा या सगळ्या भाग आहे. आणि म्हणून आता हा खूप मोठा विषय आहे, परंतु आपण थोडक्यात समजून घेतोय की प्रयत्नाचा भाग आहे. आता आपण विचार केला की ह्या 3 गुणांची स्वतःला हवी तशी जर का आपल्याला व्यवस्था लावायची असेल, हे 3 गुण आपल्याला आवश्यक आहे. परंतु या गुणांच्या आपण ताब्यात न जाता आपल्या ताब्यात जर का गुण असतील तर हे गुण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, वापरू शकतो आणि आपली उन्नती पण करू शकतो. म्हणजेच ह्या 3 गुणांची आपल्याला स्वतःला हवी तशी व्यवस्था लावायची असेल तर मग काय करायला पाहिजे? आचार, विचार, उच्चार आणि संगत हे सगळं सांभाळायला लागतं. हे सगळं सात्विक ठेवायला लागतं. आता आचार, विचार आणि उच्चार हे आपल्या हातात आहे, पण जी संगत आहे ती संगती काय आपल्या हातात नाही. बऱ्याच वेळा आपल्याला कधी चांगली संगती भेटेल, कधी नाही भेटणार. म्हणून सत्संगती प्रयत्नपूर्वक सांभाळायची. जी कुसंगती असेल ती वाटेल ती किंमत देऊन टाळायची. हे 2 उपाय आहेत. सत्संगती सांभाळायची, कुसंगती टाळायची. पण एक मधला प्रकार आहे विसंगती. विसंगती असेल तर काय करायचं? तिथे दुर्लक्ष करायचं. हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे. हे त्या वेदांत भास्कर डॉक्टर काका
ह्यांची जर का कोणाला तुम्हाला बघायची असेल तर ह्यांचा एक खूप छान ऍप आहे. या ऍपवर अनेक प्रकारची ह्यांची वेगळ्या वेगळ्या आध्यात्मिक विषयाची लेक्चर्स आहेत आणि खूप छान आहेत, लॉजिकल आहेत एकदम. आता ते असं म्हणतात की रजोगुणी तमोगुणी व्यक्तींची कुसंगती समजून स्वीकारायची नाही. दुर्जनांपासून दूर राहण्याच्या बाबतीत भीड उपयोगायची नाही, ती संगत निश्चयपूर्वक दूरच करायची. पण याचप्रमाणे सत्वगुण वर येण्यासाठी सुद्धा खटपट करावी लागते. म्हणजे एकतर आपण आपले वाईट गुण दडपून ठेवायचे, परंतु सत्वगुण वरते आणि हा गुण विकासासाठी साधनासाठी कमवायला लागतो आणि तीच साधना असते. परंतु हे करताना सुद्धा फार सावधगिरी ठेवायला लागते. कारण सत्वगुणी जो माणूस असतो त्याचा आचार, विचार, उच्चार हा सगळं खूप चांगला असतो, खूप लोभसवाणा असतो. त्यामुळे तो सगळ्यांना हवा असा वाटतो, त्याला सगळं तसं म्हणतात. पण आणि मग असा माणूस मी चांगला या नवीन पिंजऱ्यात जाऊन बसतो आणि मग परत सगळं ध्येय विसरतो. म्हणून ते सापशिडीसारखं आहे. म्हणून कुसंगतीतून रजोगुण तमोगुण यांच्या संगतीतून बाहेर पडायचं आणि संतांच्या विचारांची संगत ठेवायची. संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथ. ज्ञानदेवाचा हरिपाठामधला हे चरण आहे. आता हा जो मधला विसंगतीचा प्रकार आहे, तो विसंगतीचा प्रकार बाकी फार जरा क्रिटिकल आहे. कुसंगती टाळता येईल, सुसंगती ठरवता येईल आपल्याला आणि पत्करता येईल, त्याच्या संगतीत राहता येईल. परंतु काही घटक, समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, तुमचे कलिग्ज आहेत, त्या कलिग्जमध्ये तुमची विसंगती आहे. विसंगती म्हणजे ठीक आहे, आता तिथे थांबायलाच पाहिजे ना. किंवा घरात आहे पती आणि पत्नी, पती पत्नी, आता ह्याच्यामध्ये विसंगती म्हणजे काय? विसंगती याचा अर्थ आपल्याशी ते मॅच होत नाही. ती माणसं काही वाईट नसतात, पण त्यांचे मार्ग वेगळे असतात, त्यांचे ध्येय वेगळे असतात आणि आपल्या ध्येयाशी ते विसंगत असल्याने ती विसंगती आपल्याला शांतपणे सहन करायची असते. कारण ती टाळण्यासारखी नसते. ऑफिस तुम्ही सारखे बदलू शकत नाहीत, नोकऱ्यासारख्या बदलू शकत नाहीत. म्हणजे तुमचे सहकार्य असतील त्या पद्धतीने ते जर का तसे असतील तर आपल्याला ते शांतपणे सहन करावं लागेल. घरात जर का परिस्थिती असेल तर ती पण शांत सहन करायला लागते. आणि ही सुद्धा साधनेचा भाग आहे. याला स्थितिक्षा असं म्हणतात. आपला जगाशी संबंध येतो तर अनेक माणसाचं वागणं आपल्याला पसंत पडत नाही, पण तशी प्रतिमा मनात तयार करून त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघता येतं. आता तुकाराम महाराज असं म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये भगवंत आहे अशा पद्धतीने त्याचा विचार करा. तमोगुणी अनेक संत तसे वागतात. तमोगुणी असला तरी संत त्याला जवळ करू शकतात. कारण त्याचं असं आहे की ती कुसंगती असेल तरी त्या कुसंगतीचा परिणाम त्या संतावर होत नाही. कारण त्या संतांनी आपले सगळे गुण आपल्या ताब्यात ठेवलेले असतात. परंतु आपल्याला हे सगळं जमणार नाही, कारण आपली तेवढी प्रगती झालेली नसते. एखादा जंगलामध्ये मोठा वणवा लागला, त्या वणव्यामध्ये ओली झाडं पण जळून जातात. ते संतांची ताकद म्हणजे हा वणवा असतो, त्याच्यामध्ये सगळी तमोगुण सुद्धा बदलून ते चांगले होतील. परंतु जर का आपली उद्बत्ती आहे, म्हणजे उद्बत्तीच्या काडीने आपण काही पेटवायला गेलो तर आपली उद्बत्तीच विझून जाते. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक ज्यांना हे साधायचं आहे त्या साधकांनी कुणाला जवळ काढावं आणि कुणाला जवळ करू नये हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणून साधकांनी रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीचा सहवास ठेवू नये किंवा कमीत कमी ठेवा. पण हे करत असताना त्याच्याबरोबर तिरस्कार सुद्धा चालणार नाही. संतांची वासुदेव सर्वत्र आहे ही दृष्टी सतत टिकवायला हवी. परंतु शब्दांनी सगळे कळलेलं असतं, पण कसोटीच्या वेळेला ते आपल्याला किती उपयुक्त पडतं. आणि म्हणून तुकाराम महाराज दुसरा अभंग त्याने दिलेला आहे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदोन दुरोन शिव नाही. म्हणजे विंचू आणि सर्पामध्ये सुद्धा नारायणच आहे, परंतु तो सर्प काय गळ्यात घालायचा नसतो, म्हणून त्याला लांबून नमस्कार करावा आणि त्याला शिवू नये. थोडक्यात आपल्याला कुसंगती अशा पद्धतीने टाळली पाहिजे, परंतु ते करत असताना आपल्याला कुणाबद्दलही द्वेष वाटला नाही पाहिजे. तर ह्या पद्धतीने एकदा कळलं की माणूस आपले हळूहळू, आणि हे सोपं नाही परंतु गुण ताब्यात ठेवू शकतो.
आणि मग गुण ताब्यात ठेवल्यानंतर आपल्याला परत त्या प्रत्येक गुणामध्ये दोन प्रकार असतात, एक शुद्ध आणि शबल. म्हणजे शबल तमोगुणामध्ये आळस आहे, निंदा, प्रमाद दिसतात. पण शुद्ध तमोगुणात आणखीन एक चांगली क्वालिटी आहे. म्हणजे तमोगुणच पण तो शुद्ध असेल तर मरेन किंवा मारेन ही जी प्रवृत्ती आहे ती क्षत्रियांसाठी आवश्यक आहे. तो शुद्ध तमोगुण आहे. कुठलीही गोष्ट तडीसण्यासाठी जे जिद्द लागते, निग्रह लागते, तो शुद्ध तमोगुणातून येतो. आणि निश्चय, पराकोटीचा निश्चय हा सुद्धा तमोगुणाचा आविष्कार आहे. शासन करणं हे रजोगुणातून येतं. कुठलंही कर्म रजोगुणातून येतो. शुभ कर्म हा शुद्ध रजोगुण आहे आणि शबल रजोगुणी मी आणि माझ्यामध्ये गुंतलेला असतो. म्हणून आता भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की युद्ध कर. आता युद्ध हा तसं बघितलं तर तमोगुण आहे, परंतु योग्य पद्धतीने तो केला तर तो शुद्ध तमोगुण. आणि म्हणून थोडक्यात टू कन्क्लूड हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपले सगळे गुण आहेत त्याची आपल्याला जाणीव पाहिजे, त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि ते गुण ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग साधू काय करतात, संत काय करतात? साधू दिसती वेगाले परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची झाले देहात इत वस्तू. ते वेगळे वेगळे दिसतात, स्वभावाला वेगळे असतात, परंतु त्यांनी आपले गुण ताब्यात ठेवलेले असतात. जास्तीत जास्त सत्वगुण हा नेहमी वर ठेवण्याचा ते प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे त्यांचा रजोगुण जो असतो त्यावेळेला त्या प्रवृत्तीची प्रेरणा होते. त्यामुळे संत ग्रंथांची रचना तयार करतात. आणि अशा पद्धतीने आपले जे गुण असतात ते योग्य पद्धतीने सांभाळले जातात. आणि ते जर का आपण प्रयत्न केलं तर मग त्याची उत्तम फळं आहेत. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुण वृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. गीतेमधला श्लोक आहे. जे कल्याणाच्या मार्गाला जातात, चांगल्या पद्धतीने जगतात, ज्यांचं सत्वगुण चांगलं असतं ते वरती जातात, प्रगती होते. जे मधले असतात रजोगुणी ते मध्ये राहतात, मानवी परत त्यांना माणसाचा जन्म मिळतो. आणि तामस जे असतील किंवा ते जे शबल तामस गुणी असतात ते विनाशाकडे जातात आणि मग ते खालच्या योनीमध्ये जातात. असं या सगळ्या गोष्टींनी आपण सांगितलेलं आहे. कल्याण मार्ग दाखवणाऱ्या श्रुतींना अपेक्षित अशा पद्धतीने जर का आपण वर्तणूक ठेवली, त्याचा अभ्यास पुन्हा पुन्हा केला, सत्वगुणाला पोषक असा आहार घेतला. आणि हा आहार फक्त खायचा नाही, आहार प्रत्येक इंद्रियाचा वेगळा असतो. डोळ्यांना रूपाचा आहार हवा, श्रोत म्हणजे कानाला शब्दांचा आहार आहे. काय पाहावं, काय ऐकावं, कसं वागावं, या सगळ्यावर जर का आपण लक्ष ठेवलं, ती बंधनं पाळली तर हळूहळू सत्वगुण वाढतो. वेदांत जे तत्व सांगू पाहतो त्याचं गरण होतं, त्यानुसार साधना होते. आणि मग या वेद सत्वगुणी वृत्तीचाच लागू शकतो. खरी विश्रांती, खरी शांती, खरा आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे बघा, ह्या त्रिगुणामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा मानवी वृत्तीचा, मानवी प्रवृत्तीचा आणि मानवी प्रगतीचा किती खोलवर विचार केलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल अत्यंत सूक्ष्म असं मार्गदर्शन आपल्याला वेदांतातून आणि संत वाङ्मयातून आहे. आणि अशाच पद्धतीने हा जो त्रिगुणाचा विचार आहे हा जर का आपण ग्रहण केला आणि काही आता या आजच्या गोष्टीतल्या आजच्या म्हणजे काय म्हणतात त्या सिलेबस मधलं बरंच राहिलेलं आहे, पण आपण ते पुढच्या वेळेला घेऊया. हा त्रिगुणाचा जो भाग आहे तो त्रिगुणाचा भाग आपल्याला समजून घेतला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या याचा अर्थ आपल्याला त्या प्रत्येक वेळेला जमतीलच असं नाही, परंतु एक दिशा नक्की होते. त्या दिशेने जर का आपण प्रयत्न केले त्या पद्धतीने आपल्याला आपलं जीवन पुढे अधिक यशस्वी, अधिक आनंदी, अधिक सुखी करता येतं. आणि त्याच्यातून फक्त पारमार्थिक नाही तर आपला फक्त प्रापंचिक नाही तर पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारचे लाभ होतात. अशा पद्धतीचा आज विचार आपण या ठिकाणी करू. थांबूया. आजचा जो राहिलेला भाग आहे तो पुढच्या वेळेला आपण घेऊया. आता मी आत्मचिंतन प्रार्थनेकडे वळतो आणि मी प्रार्थना उच्चार करतो. आपण आपापल्या ठिकाणी या प्रार्थनेचा उच्चार करावा. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी
आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. सर्वांना धन्यवाद. सर्वांना प्रणाम.